ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार। विवेकानंद विचार सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। स्वामीजी काय म्हणतात बघूया। प्राणी जितक्या खालच्या स्तराचा तितके त्याचे सुख इंद्रियांशी जास्त निगडित असते। एखादा कुत्रा किंवा लांडगा लाळ गाळीत आणि शेपटी हलवीत जसल्या चवीने आपले खाणे खातो तसल्या चवीने माणूस क्वचितच जेवू शकेल। परंतु कुत्र्याची किंवा लांडग्याची सगळी सुखे इंद्रियांत सामावलेली असतात। प्रत्येक देशातील खालच्या पातळीवरील मानव इंद्रियजन्य सुखातच रममाण असतात, तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसांना चिंतन, तत्वज्ञान, कला, विज्ञान इत्यादिकांतच आनंद लाभत असतो। अध्यात्म तर आणखी वरच्या पातळीवरील गोष्ट आहे। म्हणजे बघा, इथे स्वामीजींनी मानव जातीचे 3 भाग पाडलेले आहेत। म्हणजे मनुष्य दिसतो सारखाच, पण त्यामध्ये स्वामीजींनी विभागणी केलेली आहे। खालच्या पातळीचे, मध्यम पातळीचे आणि उच्च पातळीचे असे 3 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत। इथे स्वामीजी काय म्हणतात, खालच्या पातळीचे लोक म्हणजे कोण? म्हणजे जसे पशु पक्षी जसा आनंद घेतात इंद्रिय भोगांमध्ये, म्हणजे इंद्रिय लोलुपत्वम, म्हणजे इंद्रियाची सुख न मिळाल्यामुळे ते अधीर होतात। कारण पशूंचं जीवन फक्त इंद्रियामध्येच असतं। आणि त्याप्रकारे जर मनुष्याचं पण जीवन असेल की तो जर विषयांवर तुटून पडत असेल आणि जर विषय मिळाले नाही तर तो अशांत होत असेल, तर समजाय की ह्या इंद्रियाला बांधलेला आहे। म्हणजे विषयाची प्रचंड मनामध्ये आसक्ती आहे, तो विषय काही केल्या सोडू शकत नाही। आणि अशाच लोकांची संख्या जास्त असतात स्वामीजी म्हणतात। आणि जसा कुत्रा आणि लांडगा शेपूट हलवत आणि लाळ गाळीत खात असतो, तशा प्रकारे मनुष्य तर तेवढा आनंद घेऊ शकत नाही। कारण पशूंचा सगळा आनंद खाण्यापिण्यामध्येच असतो। म्हणून तर आपल्यामध्ये एक संस्कृत सुभाषित आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभी नरानाम ज्ञानम नरानाम अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुभी समाना। तर इथे कवीने म्हटलं आहे की आहार निद्रा आणि मैथुन आणि भय, आहार निद्रा भय मैथुनंच, ह्या 4 गोष्टी पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये सारख्याच असतात। मग मनुष्य वेगळा कसा आहे? कारण मनुष्य ज्ञान प्राप्त करू शकतो, त्याला ज्ञान होतं। आणि जर त्याला ज्ञान नसेल तर तो पशुसारखाच आहे, ज्याला कशामध्येच आवड नाही। फक्त इंद्रिय विषय सोडून कशामध्येही जर त्याला आवड नसेल तर त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये काही आपल्याला फरक करता येणार नाही। ज्ञानेन हीना पशुभी समाना। म्हणून खालच्या पातळीच्या लोकांची सगळी सुख इंद्रियामध्येच असतात। म्हणून त्यांना आपण म्हणतो की पशुतुल्य मनुष्य, म्हणजे आहे तर शरीर मानवाचं, पण संस्कार कसे आहे? पशुसारखे आहे। म्हणजे सगळा आनंद विषयांच्या भोगामध्येच आहे। म्हणून स्वामीजीने म्हटलं आहे की अशा प्रकारचे लोक म्हणजे खालच्या पातळीचे, की जसे कुत्रे आणि लांडगे आनंद घेऊन खात असतात, कारण त्यांची सगळी सुख इंद्रियामध्येच असते, त्याशिवाय दुसरं त्यांना काहीही प्राप्त नसतं। तर अशा प्रकारच्या माणसांना स्वामीजींनी निम्न प्रकारचे लोक म्हटलं आहे। त्यानंतर मध्यम प्रकारचे कोण आहेत? की जे संयम पाळू शकतात। जे खालच्या पातळीचे आहे ते असंयमित आहे, अनियंत्रित आहे, त्यांचं इंद्रियावर नियंत्रणच नाही। जिकडे ओढतील तिकडे ते जातात, ते कशाचीही पर्वा करत नाही, लाज लज्जा वगैरे काही नसते त्यांना।
पण इथे काही लोक असतात की विषयांचा भोग घेतात, पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संयम असतो. म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतात. आता इंद्रियाद्वारे आपल्याला जेवण करावंच लागते, पण त्याच्यावरती आसक्त होणं ही गोष्ट वेगळी आहे, की मला हे मिळालंच पाहिजे, याशिवाय मी राहू शकतच नाही. आपण जेवण करतो कशासाठी? जगण्यासाठी. म्हणजे आपण जिवंत राहावं म्हणून आपण जेवण करत असतो, पण कोणीही खाण्यासाठी जगत नाही. मला अजून खायचं आहे, अजून खायचं आहे म्हणून मला जगायचं आहे. भगवान श्री रामकृष्ण एक चांगली गोष्ट सांगायचे. एक भक्त दरवर्षी कालीपूजा करायचा आणि कालीपूजा करायचा आणि काही वर्षानंतर त्यानं कालीपूजा बंद केली. मग कोणीतरी विचारलं, अहो दरवर्षी तुम्ही कालीपूजा करायचे, तुम्ही आता कालीपूजा बंद का केली? हो, मी कालीपूजा कशासाठी करायचो की बकरा ऑफर करायचा, त्या कालीला बकऱ्याचा बळी द्यायचा आणि ते मांस खायचं, त्यामध्ये मला आनंद होता. आता माझे सगळे दात पडलेले आहे, आता मी मांसाहार करू शकत नाही, मग कालीपूजा कशाला करू? म्हणजे बघा, तो कालीपूजा करत होता कारण मटण खायला मिळते म्हणून, दुसरा त्याच्या मागे काही उद्देश नव्हता. तर अशा प्रकारे आपलं जीवन इंद्रियामध्येच असू नये. म्हणजे आपल्याला ह्या जगामध्ये राहावं लागतं, थोडंफार आपल्याला ह्या जगामध्ये जगण्यासाठी विषय घ्यावे लागतात, पण याचा अर्थ हा नाही की आपण त्यामध्ये संपूर्ण आसक्त व्हावं. म्हणून काही लोकांना इतर गोष्टीमध्ये आनंद मिळतो, काही लोकांना वाचनामध्ये आनंद असतो, ते बौद्धिक पातळी वाढवतात, काही लोकांना संगीतामध्ये आनंद असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आनंद ते शोधत असतात. जे ते फक्त आनंद इंद्रियामध्येच घेत नाही. आता मोठमोठे वैज्ञानिक असतात, आता त्यांचे विचार इतके उच्च असतात की ते आपल्या लॅबमध्येच बिझी असतात. स्वामी विवेकानंद म्हणायचे की एक खगोलशास्त्रज्ञ आहे, तो टेकडीच्या वर जाऊन सगळे तारे नक्षत्र बघतो आहे आणि एक कुत्रा खाली बसलेला आहे. आता तो कुत्रा तो म्हणतो की अरे हा काय पागल झाला का, हा त्या टेकडीवर जाऊन ते काय बघतो दुर्बीणमधून? कारण त्या कुत्र्याला तो आनंद कळत नाही की तो खगोलशास्त्रज्ञ आहे, ह्या ताऱ्यांचा शोध लावण्यामध्ये त्याला जो आनंद आहे तो ह्या कुत्र्याला कुठे कळतो? म्हणून तो म्हणतो की तो पागल आहे, सगळे आनंद सोडून तिथे वर जाऊन बसलेला आहे. तेव्हा जेव्हा आपलं मन फक्त इंद्रियामध्येच आसक्त राहत नाही, तर इतर विषय पण ग्रहण करण्याचा प्रयत्न करते. कोणी खेळामध्ये पटाईत असते, कोणी संगीतामध्ये असते, कोणी आर्टमध्ये असते, कोणी डान्समध्ये असते, कोणी विज्ञानामध्ये असते. म्हणजे काहीतरी उच्च गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यावेळेस आपल्याला जीवन संयमितच जगावं लागतं. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला प्रावीण्य पाहिजे असेल तर तुम्हाला संयम पाळावाच लागतो. आता अब्दुल कलाम बघा, एवढे मोठे वैज्ञानिक झाले, किती संयम पाळला. लता मंगेशकर किती संयम पाळला. आता यांनी जर रात्रंदिवस विषयाचं चिंतन केलं असतं तर ते त्यांच्या जे काही त्यांचे उद्देश होते ते ध्येय ते प्राप्तच करून घेऊ शकले नसते, सगळी एनर्जी त्यांची निघून गेली असती. म्हणजे इथे आपल्या शक्तीचा संचय करावा लागतो. म्हणजे इंद्रिय तर आहेच, पण त्याच्यापेक्षा आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, विचार दिलेला आहे, क्षमता दिलेली आहे, कल्पनाशक्ती दिलेली आहे. तर आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, वाद्य शिकू शकतो, बासरी शिकू शकतो, तबला शिकू शकतो. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहे आणि काही लोक त्यांचं मन त्याकडे लावतात. म्हणून आपण ह्या सगळ्या सवयी लावून घेतल्या पाहिजे किंवा मुलांना ह्या पण गोष्टी शिकवल्या पाहिजे. नुसतं अभ्यास 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 करून होणार नाही. अभ्यास केल्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, पैसे मिळेल, पण सगळं मन मात्र भोगामध्ये राहील. ते पैशाचा उपयोग कशासाठी करतील? इंद्रिय भोगासाठी, इंद्रियाच्या विषयांचा भोग घेण्यासाठी सगळे पैसे खर्च करतील. ते कुणालाही मदत करणार नाही, ते स्वार्थी होतील, ते लोभी होतील, ते पैशाचा खूप संग्रह करून ठेवतील आणि बाकी कशाहीमध्ये त्यांना आनंद मिळणार नाही. कशाहीमध्ये ते आनंद घेत नाही, ते एक पैसा पण खर्च करणार नाही.
ते क्रिकेट मॅचला पण जाणार नाही, पैसे खर्च करावे लागतात म्हणून. तर असे पण लोक आहे. काही लोक आहेत 80-80 वर्षाचं वय झालेलं आहे, आता ते मोटरसायकल चालवू शकत नाही, तरी ते मोटरसायकल चालवतात. मी विचारलं की अहो म्हणा तुम्हाला 80 वर्ष झालेलं आहे, तुम्हाला तोल सांभाळता येत नाही, तुम्ही कधीही पडून जाऊ शकता, पण तुम्ही म्हटलं मोटरसायकलने कशाला येता? नाही म्हणे माझा मुलगा म्हणतो की बाबा मोटरसायकलनं जाऊ नका, तुम्ही ऑटो करून जा. पण म्हणे कशाला पैसे खर्च करायचे, शेवटी मुलाचे पैसे आता कशाला खर्च करायचे. आता मुलगा पैसे द्यायला तयार आहे, पण हा माणूस एवढा कंजूस आहे की स्वतःवर पण खर्च करायची इच्छा नाही आहे आणि म्हणतो की मी आध्यात्मिक आहे. आता इथे कुठे आध्यात्मिकता आली? एक दमडीसुद्धा दान देणार नाही, एक एक पैसा वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि इकडे म्हणणार की मी खूप आध्यात्मिक आहे, असं होऊ शकत नाही. तर इथे कुठेतरी आपला संयम पाहिजे. तर अशा लोकांचे, हे असे लोक असतात त्यांना स्वामीजींनी म्हटलं आहे की हे मध्यम प्रतीचे असतात. प्राणी जितक्या खालच्या स्तराचा तितके त्याचे सुख इंद्रियांशी जास्त निगडीत असते. एखादा कुत्रा किंवा लांडगा लाळ गाईत आणि शेपटी हलवीत जसल्या चवीने आपले खाणे खातो तसल्या चवीने माणूस क्वचितच जेवू शकेल. म्हणजे पशुपक्ष्यांना खाण्यामध्ये जो आनंद होतो आणि खाणं प्राप्त झाल्यावर त्यांना काय आनंद होतो, त्यांना शिकार मिळाले तर किती आनंद होतो, ते शेपूट हलवत आणि लाळ गाळीत ते खात असते. आपल्याला माहिती आहे कुत्रं, आता हे कुत्रे हाडं खातात. आता ते हाडामध्ये तर काय आहे, काही नाही आहे, पण ते का खातात? कारण ते हाडं खाल्ल्यामुळे कुत्र्याच्या तोंडातून रक्त निघते आणि त्या रक्ताची चव त्याला मिळते आणि त्याला वाटते की हे रक्त त्या हाडामधूनच येत आहे. आता हे रक्त त्या तोंडामधून पडत आहे, त्या हाडामध्ये काहीही नाही, तरी हाडं चघळण्यामध्येच कुत्र्यांना आनंद वाटतो. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जर मनुष्य जगत असेल तर मग आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे? म्हणून स्वामीजींनी म्हटलं आहे की तसल्या प्रकारचं जीवन आपण जगू शकत नाही आणि जो तसलं जीवन जगतो तो खालच्या प्रतीचा आहे. ज्याची सगळी सुख इंद्रियामध्येच मर्यादित आहे तो अगदी खालच्या प्रतीचा मनुष्य आहे, म्हणजे पशुतुल्य आहे असं म्हटलं आहे. मग पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये फरकच कसला आला? त्यानं काहीतरी उच्च विचार केले पाहिजे, त्याच्याकडे बुद्धी आहे, कल्पना करू शकतो, तो चिंतन करू शकतो, तत्त्वज्ञान वाचू शकतो, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे करण्यासारख्या, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आवडच नसते. खाओ पिओवर मजा करू याशिवाय त्याला काहीही कळत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात, परंतु कुत्र्याची किंवा लांडग्याची सगळी सुखे इंद्रियांतच सामावलेली असतात. प्रत्येक देशातील खालच्या पातळीवरील मानव इंद्रियजनित सुखातच रममाण असतात. म्हणजे सगळ्याच देशामधले खालच्या प्रतीचे मानव, त्यांना फक्त इंद्रिय सुखच पाहिजे असते. खूप पैसे कमवायचे कशासाठी? की जास्तीत जास्त भोग घेता येईल. म्हणजे ही झाली भोगवादी संस्कृती. इंद्रियाच्या भोगांमागेच रात्रंदिवस धावत असतात. त्याला संयम नावाची गोष्ट कुठेही नसते. कुठेही आपण स्वतःला नियंत्रित केलं पाहिजे. लोक गुन्हे करतात, लोक त्यांना स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नाही, ते वाईट कृत्य करून बसतात, चोऱ्या करतात, व्यभिचार करतात आणि शेवटी त्यांना सजा मिळते, तरीसुद्धा ते इंद्रिय भोग थांबवू शकत नाही. म्हणजे बघा, चांगल्या मार्गाने तर भोग घेऊ शकतात, पण जेव्हा ते स्वतःला कंट्रोल करू शकत नाही तेव्हा ते वाईट मार्गाचा उपयोग करूनसुद्धा भोग घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांना लुबाडायचं, फसवायचं, खोटं बोलायचं, अशा प्रकारे, कारण त्यांना भोग घ्यायचे आहे, त्यांना पैसे पाहिजे. जे स्वतःजवळ पैसे नाही तर लोकांना लुबाडून ते भोग करणार. म्हणजे असे पण लोक असतात की ज्यांची प्रवृत्ती गुन्हेगारीची असते आणि हे सगळं कशासाठी? फक्त भोगासाठी. आणि त्यामुळे दुःख किती भोगावे लागतात हे त्यांना कळत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात, तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसांना चिंतन, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान इत्यादिकातच आनंद लाभत असतो. पण जे सुसंस्कृत आणि सुशिक्षित, त्याला म्हटलं आहे सुसंस्कृत,
म्हणजे त्याच्या मनावर संस्कार झालेले आहे. त्याला मनुष्य जीवनाचं महत्त्व कळलेलं आहे. त्याला वाटतं की आपण जीवनामध्ये फक्त इंद्रिय भोग करण्यासाठी आलेलो नाही, याच्यापेक्षासुद्धा चांगल्या गोष्टी आहे. मग तो इतर गोष्टीमध्ये आवड निर्माण करतो. असे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक म्हणजे काय आहे, संयमित आहे. त्यांना संयम करता येतो, स्वतःवर नियंत्रण ठेवता येतं. ते इंद्रियांचे गुलाम होत नाही. जेवढी गरज आहे तेवढाच ते इंद्रियांचा उपयोग करतात. ते नेहमी भोगाच्या मागे धावत नाही. ते त्यांची तेवढी लालच नसते. अशा लोकांना स्वामीजी म्हणतात की सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणजे हे लोक झाले मध्यम प्रतीचे. मध्यम प्रतीच्या लोकांचा आनंद फक्त विषयांपुरता मर्यादित नसतो, तर ह्या जगामध्ये अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि आपल्या बुद्धीला सूक्ष्म करणारे आहे, आपल्या मनाला विचार करायला लावणारे आहे. अशा प्रकारचं साहित्य वाचून किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन ते आपला विकास करून घेतात. त्यांच्या मनाला एक ट्रेनिंग मिळतं, त्यामुळे मन एकाग्र होतं आणि मन नुसतं जगामध्ये विषयामध्ये पडून राहत नाही, तर त्याला उच्च प्रतीचा आनंद प्राप्त होतो. संगीताचा आनंद मिळतो. तो कधीकधी संगीतामध्ये स्वतःला विसरून जातो. 8-8, 10-10 घंटे तो संगीत शिकत असतो. असे संगीतकार मोठमोठे होत नाही. त्यांना कितीतरी कठोर साधना करावी लागते. 12-12 वर्ष वस्तादाच्या हाताखाली काम करावं लागतं, शिकावं लागतं, तेव्हा कुठे ते वादक आणि गायक होतात. तर हे आहे सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक आहे. आणि स्वामीजी काय म्हणतात, अध्यात्म तर आणखी वरच्या पातळीवर गोष्ट आहे. म्हणजे अध्यात्म यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे तुम्हाला इंद्रिय सुख पूर्णपणे सोडूनच द्यायचे. ते सगळ्यांना शक्य नाही. ह्या विषय सुखांचा त्याग करणं किंवा विषय सुखामध्ये आनंद न घेणं आणि सगळ्या विषयांचा त्याग करून सगळं मन भगवंतावर स्थिर करणं, आत्मज्ञानासाठी प्रयत्न करणं, आत्मज्ञान लाभण्यासाठी साधना करणं, म्हणजे बघा ही तर सगळ्यात उच्च पातळी आहे. हे सगळ्यांना शक्य नाही. ह्या 3 प्रकारच्या मानवांमध्ये हे तिसऱ्या प्रतीचे आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, आध्यात्मिक आहे. कारण त्यांना कळून चुकलेलं असते की हे जग आहे नश्वर आणि सगळे आनंद आहे क्षणभंगूर. तुम्हाला आनंद मिळतो फक्त तात्पुरता. पण त्यांच्यामध्ये विवेक असतो की खरा आनंद आत्म्यामध्येच आहे. आता आत्म्यामध्ये आनंद आहे आणि तो अनंत आहे. आता हे त्यांनी वाचलेलं असते, त्यांना कल्पना असते, त्यामुळे ते त्यावर विश्वास ठेवतात. तो आनंद काही लगेचच मिळत नाही. तुम्ही म्हणाल की हाही आनंद घेईल आणि तोही आनंद घेईल, असं होत नाही. तुम्हाला उच्च प्रतीचा आनंद पाहिजे असेल तर निम्न प्रतीचा आनंद तुम्हाला सोडावा लागेल. तुम्ही दोन्ही धरून राहू शकत नाही. आणि ही गोष्ट काही एका दिवसामध्ये मिळणारी नाही आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला लगेच आत्मज्ञान होईल, ईश्वरलाभ होईल आणि मला तो आनंद मिळेल. तुम्हाला आनंद मिळाला नाही तरीसुद्धा प्रयत्न करत राहावं लागते आणि हे निम्न प्रतीचे आनंद सोडून द्यावे लागतात. मन त्याकडे धावत असेल, नाही तर लोकांना वाटते की अरे हेही गेलं आणि तेही गेलं, जो काही आनंद आहे तोही सोडून द्यायचा आणि तो आनंद तर मिळाला नाही, मग आपलं जीवन वाया गेलं नाही. तुम्ही जी काही साधना केली, जे काही प्रयत्न केले ते तुमच्यासोबत जाणार. या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते प्राप्त होणार. कारण आत्मज्ञान किंवा ईश्वर साक्षात्कार एवढं सोपं नाही आहे. मनामधल्या सगळ्या वासना कामना निघून गेल्याशिवाय कुणालाही ती अवस्था प्राप्त होत नाही. मनामधले सगळे विकार काढून टाकावे लागतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर किती विकार आहे. आज आपलं मन अपवित्र झालेलं आहे कारण मनामध्ये हे सगळे विकार आहे. आता मनाला शुद्ध करावं लागतं आणि मन शुद्ध एका दिवसामध्ये होत नाही. कारण इतके दिवस हे मन या जगामध्ये होतं, या जगातल्या सगळ्या गोष्टींचा भोग घेतलेला आहे, त्याची आसक्ती निर्माण झालेली आहे. ती आसक्ती एका दिवसात सुटत नाही. आता बघा ना, लोक सिगरेट पितात, आता त्याचं व्यसन लागतं. आता साधी सिगरेट सोडून देणंसुद्धा माणसाला शक्य नसते.
एखाद्याला दारूचं व्यसन लागते, आता त्यानं दारू प्यायला सुरुवात केली, आता ते एक साधं दारूचं व्यसनसुद्धा सोडू शकत नाही. म्हणजे काय, तो त्या गोष्टीच्या अधीन झालेला आहे. आणि इथे तर तुम्हाला सगळीच्या सगळी सुखं सोडायची आहे. आता हे सिगरेट आणि दारू तर काही नाही. आता यासाठी किती मन आपलं दृढ पाहिजे, किती मन सबल पाहिजे, सशक्त पाहिजे. म्हणजे मनामध्ये तेवढी शक्ती पाहिजे, मनामध्ये तेवढा दृढनिश्चय पाहिजे की मला नाही मिळाला तो आनंद तरी चालेल, पण मी ह्या आनंदामध्ये मात्र रममान होणार नाही. कारण जोपर्यंत माझं मन या आनंदाच्या मागे धावते तोपर्यंत मला तो आनंद मिळणं कधीही शक्य नाही. म्हणून संन्यासी का होतात? कारण संन्यासी होतात की हे सगळे आनंद ते सोडून देतात. कारण त्यांना माहिती असते की हे नश्वर आहे, हे क्षणभंगूर आहे, आज आहे, क्षणिक आहे, फक्त तात्पुरते आहे. पण त्यापेक्षाही मोठा आनंद आहे आणि तो बाहेर कुठेही नाही, तो आपल्या आतमध्येच आहे. ते आपलं स्वरूपच आहे. सत चिद आनंद हे आपलं स्वरूप आहे. म्हणजे आनंद आपल्यामध्ये आहे, त्याला आपल्यामध्ये शोधायचं आहे. त्यासाठी जप, ध्यान, प्रार्थना करायची आहे. असे जे लोक विचार करतात त्यांना सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. ते संघर्ष करतात, ते प्रतीक्षा करतात, घाई करत नाही. मला आजच मिळायला पाहिजे असं नाही. पण जेव्हा साधना मनुष्य करतो तेव्हा त्याला साधनेमध्ये पण आनंद मिळतो. जर नसता मिळाला तर मग कोणी साधनाच केली नसती. म्हणजे साधना करतानासुद्धा त्या आनंदाची झलक तुम्हाला मिळते. असं नाही की तुम्हाला काहीच प्राप्त होत नाही. साधना करता करतासुद्धा तो आनंद तुम्हाला मिळायला लागतो. त्याचा थोडा अंश मिळतो, संपूर्ण आनंद मिळत नाही, पण त्यामध्ये आनंद मिळतो. आणि मग मनुष्याचं मन साधनेमध्ये रममान होते. मग त्याला ध्यान, जप, प्रार्थना करावंसं वाटतं. भगवंतावरची भक्ती वाढते. तो भगवंताचं चिंतन केल्याशिवाय राहू शकत नाही. त्याची भगवंतावर भक्ती वाढते, जगाची आसक्ती कमी कमी होत जाते. म्हणजे साधना केल्यामुळे सुद्धा आनंद मिळतो. पण लोकांना वाटते की साधना मार्ग फार कठीण आहे. जेवढं मन शुद्ध होईल तेवढा आनंद तुम्हाला मिळेल ना, त्या प्रमाणात तुम्हाला आनंद मिळेल. जेवढी जगाची आसक्ती कमी होईल तेवढी भगवंताची आसक्ती वाढेल आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल. सगळ्या संतांना भगवंताच्या भक्तीमध्ये आनंद मिळाला. आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखील या, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तुकाराम महाराज म्हणतात की आता मला सगळा आनंदच आनंद झाला आहे. सगळे माझे दुःख मिटले, कायमचे मिटले. आता दुःख कधी नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी सगळं गेलं, थांबलं. आता मी तो आनंद उपभोगतो आहे, अनंत आनंद. तर ही अवस्था प्राप्त करून घेणारा तो आहे उच्च प्रतीचा मानव. त्यासाठी प्रयत्न करणारा, आध्यात्मिक मार्गावर आचरण करणारा, असे जे लोक असतात त्यांना उच्च प्रतीचा मानव स्वामीजींनी म्हटलेलं आहे. कारण आध्यात्मिकता एवढी सोपी नाही. सगळ्या इंद्रियावर संयम ठेवावा लागतो. जरी इंद्रिय कंट्रोलमध्ये नसेल तरी ते ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून इथे स्वामीजींनी सगळ्या मानवजातीला 3 भागामध्ये विभागलेलं आहे. निम्न प्रतीचा, मध्यम प्रतीचा आणि उत्तम प्रतीचा. तेव्हा जो आध्यात्मिक आहे, ज्यानं ह्या जगाचं अनित्यत्व त्याला समजलेलं आहे, ज्याने या जगाची आसक्ती सोडून दिलेली आहे आणि जो आध्यात्मिक होण्यासाठी प्रयत्न करतो आहे तो श्रेष्ठ मनुष्य आहे. दुसरा मनुष्य बाकी इतर गोष्टीमध्ये त्याला आवड आहे. तो क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, संगीत ऐकतो, शिकतो, संगीत शिकतो, किंवा कला किंवा नाट्य, पेंटिंग यामध्ये आनंद आहे. तो थोडा वरच्या प्रतीचा आहे. पण जे फक्त इंद्रियामध्येच रममान असतात, ज्यांना कशाहीमध्ये आनंद मिळत नाही, ते निम्न प्रतीचे लोक आहेत. हे स्वामीजींनी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे. तेव्हा इथे आज आपल्या चिंतनाला आपण इथे विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।